धन्यवाद सर. लावणी पोवाडे असे वेगवेगळ्या प्रकारे लेखन केले आहे. यांच्या वडिलांचे नाव सिद्धोजी साठे तसेच आईचे नाव वालबाई साठे होते. यांचे मूळ गाव वाटेगाव हे होते. तसेच लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये झाला. ते एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. तुकाराम भाऊराव साठे यांचे जन्म 1 ऑगस्ट 1920 साली झाले. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव लालबाई साठे होते. अण्णाभाऊ हे एक मराठी लोककवी, लेखक आणि समाज सुधारक होते. अण्णा जाती व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊला शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ हे 20 दिवसाला शाळेत गेले. त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करायला लागला. धन्यवाद. आज मी आपल्या समोर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक व लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे, त्यांचे आईचे नाव वाळबाई साठे असे होते. एवढं बोलून मी 2 शब्द संबोधित केलेले होते. ते तुम्ही साठे ऐकायची माझ्या नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. 1920 ते 8 जुलै 1970 मध्ये अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी लोककवी आणि लेखक, समाज सुधारक होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मांग व मातंग समाजामध्ये झाला. धन्यवाद. असे थोर समाज सुधारक, लोक नेते, या भारत मातेचे सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज स्मृती दिवस आहे. त्यांना ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने प्रथमतः तिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर दुसरी महान व्यक्ती आहे की ज्यांनी पूर्ण जगामध्ये आपल्या लेखणीने वेगवेगळ्या माध्यमातून साहित्य असेल, कला असेल, या माध्यमातून लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र, अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, परंतु त्यांनी जगामध्ये आपलं नाव लौकिक केलं. कारण त्यांना कळून चुकलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला. आणि म्हणून ते सांगतात की जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव. कारण
अण्णाभाऊ साठेंनी आपल्या वाणीतून, पोवाड्यामधून, शाहिरीमधून, गीतामधून, विविध अशा भाषेमधून, जर्मन असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य निर्माण झालेलं आहे. आणि या साहित्यामुळं अण्णाभाऊंचा रशियामध्ये खूप मोठा असा पुतळा तयार करण्यात आलेला आहे. अण्णाभाऊ साठे सांगतात की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर बसलेली नसून दलित, शोषित, कष्टकरी व्यक्तींच्या तळ हातावर ही पृथ्वी ठरलेली आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचाराचे होते, कामगाराचे नेते होते. जनसामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. कारण त्यांनी सर्व हाल अपेक्षा सहन करून केंद्रबिंदू मानून माणसाच्या कल्याणासाठी, माणसाच्या हितासाठी, माणसाच्या त्यांनी लेखन केलेलं आहे. कारण मुलांना अतिशय सुरेख असं मुलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की त्यांनी फकीरा कादंबरी लिहिली, त्यांना वेगवेगळा पुरस्कार मिळाला. परंतु वारणेचा वाघ असेल किंवा डोंगरची मैना असेल किंवा फकीर, वेगवेगळ्या अशा साहित्यातून त्यांनी सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीने न्याय मिळेल. आणि आपल्या तुम्हाला माहिती आहे की पुढाऱ्याची अनेक भाषणं आणि शाहिरांचा एक पोवाडा हा माणसाला भरपूर काही शिकून देतो, सांगून जातो. निसर्गाचा खूप काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं मुलांची सुळबुळ चालू आहे. तरी असं मला खूप काही बोलायचं होतं. दुसरे जे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा आपल्या लेखणीतून, कारण केसरी दैनिक वृत्तमानपत्र काढलं आणि त्यामधून सुद्धा भरपूर असं जनसामान्यापर्यंत त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्या बद्दलची चळवळ पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. दोन्हीही महामानवांना मी वंदन करतो. ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेच्या सचिव श्रीमती खिल्लारे मॅडम यांचं सुद्धा स्वागत. मुख्याध्यापक आजी सोनवणे सरांनी आणि सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला. आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त जे गरजू आणि होतकरू विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, यांना शालेय गणवेश आणि साहित्य दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक करतो. उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा मी मनपूर्वक असं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर